अध्यक्ष ठाणे जिल्हा यांच्याकडून आम्हाला मिळालंय जनरेटर जी सुविधा आहे संदीप यशवंत पाटील माजी सरपंच शेलार यांच्याकडून आम्हाला मिळाले आणि जल है तो कल है अर्थातच पाण्याची व्यवस्था अक्षरा वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षयजी वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे अल्पेजी वारगडे यांच्याकडून मिळाले बॉल व्यवस्था जर का आपण बघितले किरणजी पाटील विकासजी पाटील संतोष पाटील सुनीलजी घरत नवनाथ पाटील सुमित बामणे प्रल्हाद भोईर राम विजय भोईर महेंद्रजी भोईर गजानन गुंदोलकर आदेश भोईर पंढरीनाथ घरत यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी कुमार भावेश किशोर भोईर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उत्तर मंडळ भिवंडी यांच्याकडून मिळाली आहे नाश्त्याची व्यवस्था तब्बल 4 दिवस योगेश भोईर साहेब योगेश वडापावचे जे मालक आहेत त्यांच्याकडून मिळाले आणि विशेष सहकार्य प्राजक्ता मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर हृदय भोईर डीजे शंकर प्रोप्रायटर शंकरजी घरत चैतन्य मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर वैभवजी भोईर आणि नवीन क्रिएशन प्रोप्रायटर नवीनजी भोईर या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयपूर्वक आभारी आहोत. ओव्हर टू मॅच जाऊयात आपण चालू असणाऱ्या सामन्याच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय आणि न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ज्ञानेश्वरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक इथून मात्र पहिला हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर केली आहे कमाल येणारा हा पुढचा बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीनं दिशा दर्शवली गेली आहे या चेंडूला कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षण होत असताना धाव कंप्लीट केली गेली इथून मात्र एक आणि धावफलक एकेरी धावेने उंचावत असताना जय बजरंग कारिवली संघाची जाऊन पोहोचली धावसंख्या ती म्हणजे 1 या अंकावर. दुसऱ्या आपण बघितलं चेंडूवर तर खातं खुल्लं केलं गेलं कारिवलीकरांचं. आपण पाहताय थोडीशी गोलंदाजी अगदी पहिल्या चेंडूपासून इतकी तीक्ष्ण होत चालली आहे म्हणजे येणारे जे पुढचे षटक आहेत त्याच्यामध्येही हीच गोलंदाजी पाहायला मिळेल का याचे संकेत सध्या तरी दर्शवत असताना काय घडेल काय बिघडेल येणारे काही चेंडू दर्शवतीलच. पुढचा बॉल यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय रोहनच्या हातामध्ये चेंडू विकेटचं बदन फलंदाज बाद बॅक टू पॅव्हेलियन. पराकाष्ठा करताना आपल्याला तेही इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मोहित बाद होतोय परतावं लागलं मोहितला खूप साऱ्या विकेटचं पतन. मी आधीच म्हटलं ना की पहिल्या बॉल पासून ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक चालू केलाय ना आपण समजून जायचं की मी येणारं पुढचं सत्र किंवा पुढचे जे षटक आहेत कदाचित याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली तर नुसके आवळायला वेळ लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही. 2 बाद धावसंख्या 1 या अंकावर धावफलक चेंडू संपतायत 3 शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. चला बॅटर धावत मैदानात प्रवेश करणं बंधनकारक असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर तयार. चला घाई करा बॅटर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ज्ञानेश्वर तयार. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक सध्या तरी टीम कारिवली संघाकडून पहिल्याच बॉलवर अक्षयच्या बॅट मधून चेंडूला उडवलंय आणि 1 बाउन्स क्लिअर करून सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार कारिवलीकरांचा दमखम दाखवणारा स्ट्रोक चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय धावसंख्या વધારत असताना 5 साईड अँगलनं सुद्धा आपण इथून मात्र हा चौकार कन्वर्ट होताना पाहिला. चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत चेंडूला सरळ जाऊन जज करणं आणि कदाचित उलट्या पावलावरून जाणं जज करणं थोडंसं कठीण असतं आणि कदाचित तो प्रयत्न इथून मात्र क्षेत्ररक्षक कल्पेशकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला प्रयत्न होता हाताला स्पर्श करून जणू चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 2 बाद 7 या अंकावर टीम जय बजरंग कारिवली संघाची.
गोलंदाज तयार. सिंगल मिळतीये आणि षटक संपेल क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 2-8. संपले क्रमांक 1 पण थोडंसं वेळेच्या बाबतीत त्यांनाही पण ताकीद द्यायची. नम्रतेची विनंती इथून असेल. प्रिन्स मूव्हीजच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण इथून मात्र पाहताय आणि स्पेशली यूपी दिल्लीवरून कॅमेरामॅन पोहोचवलेत आमचे सूरज जिथे पोहोचतात जे मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये आहेत. नक्कीच इथे मात्र शुभेच्छा पोहोचतायत जुळ्या बैलाचे मालक बजरंग शेठ पाटील यांच्यातर्फे पोगाव टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. जुळ्या बैलाचे मालक आम्ही आपलाही मनपूर्वक आभारी आहोत. सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आकाश दर्शवले गेले चेंडूला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा भरकटणारा हा चेंडू वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवत असताना सिंगल मिळतीये आणि धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे ती म्हणजे टीम जय भजन कारिवली संघाची 15 या अंकावर धावफलक. पहिल्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवली गेली आहे. टेक्निकल स्ट्रोक क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेला फटका. बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6 धावा. पाहताय आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 21 या अंकावर धावफलक. 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय या षटकाराच्या बढतीने. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लाईटने चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फेकी होतीये. क्षेत्ररक्षण चांगलं मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. धावसंख्या सिंगलने वधारत असताना 22. आकाशला पवन केणे स्टार क्रिकेटर A1 पवन इथे उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. आपण क्रीडा मंचावर येऊन व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल या व्यास पुन्हा एकदा दीर्घ फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. खूप साऱ्या धावा जर का आपण विचार केला तर 14 धावा या षटकामध्ये इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आतापर्यंत. आकाशला चेंडू रोखण्याकरिता आणलं होतं पण आकाशच्या चेंडूला सध्या तरी आकाश दर्शवलं गेलं होतं. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल काय स्ट्रोक आहे. पॉवरफुल
सरळ बॅट न उडवलाय स्टायलिश स्ट्रोक. इथे मात्र बॅटर महेशच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पहा. ओहो हो काय स्ट्रोक आहे पहा. एक वेगळा अंदाज एक वेगळी स्टाईल या फटक्यामध्ये झळकत असताना षटकार 6. तीन षटकार आतापर्यंत कन्वर्ट झालेत या षटकामध्ये. धावसंख्या 28-28 या अंकावर 2 बाद. आधीचं षटक जर का आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, रोखलं गेलं होतं. गोलंदाज सय्या षटकातील पुढचा बॉल पावलांचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण थोडीशी दिशा भरकटत असताना यावेळेस चेंडू वाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवत आहेत. पुनश्च एकदा धावसंख्येमध्ये एकेरी धावेने भर होईल आणि जाऊन पोहोचेल 2 बाद 29. गोलंदाज सय्या फिकी होती यावेळेस निर्धाव. षटक संपेल क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 29. हॅलो चेक 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 चेक. हॅलो चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण टेक्निकल क्वेरीज होत्या त्या आपण केल्या सॉल्व आणि पुनश्च एकदा परततोय आपण मॅचमध्ये. अविनाशला आणले गेले गोलंदाज यार. पुढचा बॉल गफे चेंडू हवेमध्ये यावेळेला फटका फसलाच होता थोडासा अगदी. चेंडू इथून मात्र सुटत असताना आपण इथून मात्र पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावसंख्या 30. आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या ठाकूरपाडा गावचे आदरणीय महाराष्ट्र पोलीस महेशजी ठाकरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय साहेब आपण मुख्य क्रीडामंचावरील सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर पवन केणे आपणास सुद्धा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विकेटचं पतन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय परतावं लागलं इथे मात्र तंबूच्या असेल. झेलबादच्या स्वरूपात परतताना आपण पाहिलं. ॲक्शन डीप्लेमध्ये आपण पाहत आहे झेल कन्वर्ट असताना जतीनच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला होता. पवनजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम पवनजी भोईर साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पॉवर शेलार आणि दिनूजी भोईर आणि संदीप भाऊ गरत आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक
सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार क्रिकेटर आपण इथून मात्र पाहत आहे. पवन केणे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. चला चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकी करत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतायत 4, क्षमस्व चेंडू संपतायत आतापर्यंत 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 3-30. विकेट भीतीय. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या असल्याला आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ओहो बॅट्सची कडा सध्या तरी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. परतावा लागला त्याला तंबूच्या असल्याला. काय षटक हाताळलंय, महत्त्वाचं षटक, 3रं षटक अविनाशनं. पॉवरफुल गोलंदाजी आत्तापर्यंत. हे 6 षटक 6 चेंडू फेकत असताना 2 गडी बाद केले आणि फक्त 1च धाव खर्च करून दिली. लाजवाब षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहत आहे. धावसंख्या 4-30. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर जतीनला आणले गेले. ज्यांनी झेल पकडला होता तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. वय वर्ष 19 या खेळाडूचा आपण पाहत आहे. यंग जनरेशन मधला हा खेळाडू आहे आणि नवीन उभरता सितारा आहे. टीम ताडाळी आणि अर्थातच टीम निंबवली. चला टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित उपस्थित व्हायचं आहे. शेवटचं षटक घाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना या अभ्यास आपण इथून मात्र पाहताय. फटका याही क्षणाला फसतोय की काय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजूनही पोहोचला नाही आहे आणि पंचांचा इशारा विकेटचं पतन, फलंदाज बाद. चला गेम थोडंसं स्पीडअप करायचं आहे. काही क्वेरीज असतील तर आमच्यापर्यंत पोचवा, त्याची पूर्तता केली जाईल. आपण बघितलं तर अक्षय पाटील बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या 21 जर 30 जर धावफलकावर जोडली गेली तर त्यातली वैयक्तिक 21 धावा या अक्षय पाटीलच्या आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजला इथे मात्र आणले गेले. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन करून दाखवलंय. वय वर्ष 19 असणारा हा खेळाडू जतीन. गोलंदाज सय्यार इथून मात्र जतीन पहिल्या बॉलवर विकेटचं पतन करून दाखवलंय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या या 5 चेंडूवर मॅचचं भवितव्य सध्या तरी अवलंबत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज जतीन तयार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. दिशा दर्शवली गेली आहे बाउंड्रीच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण नाहीये प्रेक्षक राजाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. षटकार 6. षटकार पाहायला मिळालाय आणि कदाचित कारिवलीकरांना गरज होती या फटक्याची. धावसंख्या 36. षटकार आहे. चला खूप सारा वेळ खर्च करताय टीम पोगाव संघ. आम्ही विनंती करतोय घाई करणं थोडंसं बंधनकारक असेल तुम्हाला. गोलंदाज सय्यार. ओहो हो चांगला बॉल फसवलं गेलंय फलंदाजाला. इथून मात्र आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 5-36.
फायटिंग स्कोर अगदी आपण जर का बघितलं तर 40 अथवा 40 प्लस धावसंख्या आपण जर का पाहिली, एक फायटिंग स्कोर मानला जातो. 36 धावसंख्येपर्यंत पोहोचलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला आणि वन बाउन्सचा इशारा इथून मात्र दर्शवला गेलाय, म्हणजे एक धाव इथून मात्र मिळेल आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना 5-37. गोलंदाज यार पुढचा बॉल शर्यतचा वेध घेणारा हा चेंडू, धाव घेणं एक एक आहे किती महत्वाची कारिवली करणारा ठाऊक होतं. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना एकेरी धावेने 38-38. चला गेम स्पीडअप करा. विनंती असेल, मी विनंती करतो. पोगाव संघ शेवटचा पुकार. आयोजकांच्या यष्टी रक्षक प्लीज पंच आपण द्या सक्त ताकीद. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत दर्शवतोय, स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये. बोलायला आम्हालाही बरं वाटत नाही, पण आयोजक आम्हाला त्या पद्धती सूचना पोहोचवत आहेत आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्व अधिकार तुम्हाला आयोजकांनी दिलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांचा त्या पद्धतीचा आदेश द्यायचा आहे. गोलंदाज सय्या पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय फेकी झाली आहे इथून मात्र स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळते, सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. 22 स्वरूपात मिळणारी एक धाव, धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचेल. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं खेळ सध्या तरी जारी होत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 या अंकावर. चार चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 5-39. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टी रक्षण. धाव एक सुद्धा कन्वर्ट करून दिली जात नाहीये. निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. चेंडू संपतात 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या सत्रातील बाकी. गोलंदाज जतीन तयार. पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, पण यावेळेस पंच आमच्याकडे वळतील. दुनिया सरळ रेषेत आणि इशारा दर्शवतील इट्स अ व्हाईट बॉल. एकच धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 या अंकावर. आणि यावेळेला निर्धाव फेकी षटक संपेल क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. विजयाकरिता 41 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता जॉईन होतील इथे मात्र मोनीजी पाटील आणि टीम ताडाळी आणि टीम निंबोली. आपण टॉससाठी त्वरित पोहोचायचं, त्याच्या आधी आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य क्रीडा मंचावर उपस्थित महाराष्ट्र पोलीस आदरणीय महेशजी ठाकरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांना मी विनंती करतोय आपले शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस आदरणीय महेशजी ठाकरे साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. मायेची उपदार शॉल आपण पाहत आहे. शिवरायांचा भगवा, श्रीरामाचा भगवा आणि हिंदुत्वाचा भगवा भगवी शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. त्याच्यानंतर A1 पवन घेणे
नाणेफेक केली जाईल. नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही शेलारकर आणि पॉवर ट्रॉफी कॉलिंग कोण देतं? वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी इथं मात्र कॉल देत आहेत. आम्ही शेलारकर अशी कॉलिंग आली आणि पॉवर ट्रॉफी मान्यवरांना विनंती करण्याच्या आधी पवनकडे आपण जाऊयात. पवन, अनेक स्पर्धा आपण इथे मात्र खेळत आहेत. सध्या तरी इथे मात्र आपण पोहोचलात शेलार नगरीमध्ये. हाकेच्या अंतरावर असणारं गाव गोरसई आहे. कसं वाटतं आयोजन नियोजनाने खेळताना? खूप चांगलं वाटतं आणि आम्हाला संधी दिली असते त्याबद्दल धन्यवाद. खूप चांगलं आयोजन आहे. एक शेवटचा प्रश्न विचारीन. खूप सारे तुझे फॅन्स होते, चिमुकले फॅन्स होते. ज्या क्षेत्रामध्ये तू जायचा त्या क्षेत्रामध्ये तुझ्या पाठी ते असायचे आणि अचानक एक प्राऊड मुवमेंट म्हणजे एकंदरीत जर का आपण बघितलं तर ऑटोग्राफ घेण्याकरिता तुझ्यापर्यंत पोहोचले. कसं वाटलं त्यावेळेस? ठीक आहे, ती वेगळी गोष्ट आहे, पण त्यांनी मला तरी वाटतं अभ्यासाकडे लक्ष द्यावा. गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि धन्यवाद आपण आलात. नाणेफेक विन झाला इथे मात्र. तुम्ही कॉलिंग दिलं होतं पण नाणेफेक विन झाला इथे मात्र. ताडेजी संघ इथे मात्र नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करू. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देतोय. मी जातोय निंबोली संघाच्या दिशेने. नाणेफेकीचा कौल तुझ्याकडून होता. नाणेफेकीचा कौल जर तू विन झाला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग. आणि मनासारखा निर्णय आलाय. काय गेम प्लॅनिंग असेल? काय गेम प्लॅनिंग नाही, तर राजा गोली आणि शुभम गोलीवरती जास्त दबाव नाही त्याचा. 9 खेळाडूंनी आपला 100% देण्याचा प्रयत्न करावा. हर्ष गुळवीकडून काय अपेक्षा असतील? त्यांच्याकडून पण खूप अपेक्षा आहे. आणि कसं वाटतं आयोजन नियोजन? कारण तुमचे जतीन तुमचे मित्र इथे आहेत. त्यांनी स्पेशली आयोजन केले, कसं वाटतं? नीरज भाऊंनी खूप सहकार्य केलेलं आहे आम्हाला आणि त्यांचं पण आयोजन पण खूप सुंदर आहे आणि त्यांचा पण मी धन्यवाद करतो. त्यांनी तुम्हाला तुमची एवढी बाईट घेण्यासाठी आम्हाला सांगितलं. धन्यवाद. नाणेफेक कक्षातील न्यूज येते. नाणेफेक विन होतो ताडाडी संघ. फलंदाजीचा निर्णय स्वीकारून आमंत्रित करतायत इथे मात्र निंबोली संघाला गोलंदाजीसाठी. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर जय बजरंग कारिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये टीम जनमान पोगाव या संघाला आपण पाहतोय. 2 सलामीचे बॅटर तुषार शेळके आणि जतीन वारे ही जोडी मैदानामध्ये. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑन साइडला, शॉट मिड ऑफला, डायरेक्ट हिटची गरज होती. एक सिंगल धाव तिकडे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. देखील धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती श्री गणेशा करताना. पहिल्या डावामध्ये जेव्हा आपण खेळ पाहिला त्या पहिल्या डावामध्ये धावा फळकावरती 39 बनवल्या आणि 40 धावांचं आव्हान आहे. मागच्या कित्येक मॅच आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रंगताना पाहिलात. सध्या 40 धावांचं आव्हान पार करताना 2 सलामीचे बॅटर तुषार शेळके आणि जतीनची जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज पंकज आपण दरम्यान पाहतोय. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला. इन्साइड आउट बॉल, एक्स्ट्रा कव्हर, माफ करा कव्हर्सला आहे. दरम्यान जुल्या बैलाचे मालक बजरंग शेठ पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकारी टीमच्या माध्यमातून टीम पोगाव संघाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. जुया बैलाचे मालक बजरंग शेठ पाटील यांच्या माध्यमातून टीम पोगाव संघाला शुभेच्छा येत आहेत. धावा फळकावरती टोटल 3 जोडला गेला. मोठा फटका खेळायचा होता. तुषार पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती तिकडे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. 4 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग चांगली झाली आहे, पण आता गोलंदाजी कशा प्रकारे करतायत ते पाहावं लागेल टीम कारिवली संघाला. सर्वप्रथम पंकजला आपण पाहतोय. षटक क्रमांक पंकज म्हात्रे आहेत पहिलं षटक हाताळण्याकरिता. खूप सारा अनुभव पंकजकडे. हवेत खेळले होते
क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट पोहोचले तिकडे, पण चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं जतीन आता स्ट्रायकर एंडवरती. तुषार शेळकेला आपण पाहतो 2 चेंडूंना फेस करताना 3 धावात फळकावरती त्याने बनवल्यात. आणि जतीनचा जर विचार केला तर 100% 100च्या स्ट्राईक रेटने धावसळक्या फलकावरती 2 आहेत. हवेत खेळलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आहे, निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंकरिता हा षटकार आला. अक्षर रिप्ले आपण टीव्ही स्क्रीन समोर पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू शफल केलं, खूप चांगल्या पद्धतीने बॅटवरती चेंडूला जोडलं आणि त्यानंतर सरळ पाठवलं चेंडूला 6 धावेंकरिता. आणि या षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती वाढल्यात देखील. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचत आहेत 11 आकड्यावर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं, अपील स्ट्रॉंग आहे, पण त्याच दरम्यान एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 12 आकड्यावर जाऊन पोहोचला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. 12 धावा फळकावरती आहेत. 40 म्हणजे 10.00चा अवरेजने धावा फळकावरती बनवायच्या होत्या, पण पहिल्या षटकामध्ये 12 आला, त्यामुळे थोडासा का होईना पण येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये तुम्हाला अवरेज थोडंसं घसरताना दिसेल. 41 धावांचं आहे, त्यामुळे आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 18 मध्ये 29 धावा फळकावरती बनवाव्या लागतील. पंकज म्हात्रेनं पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं, ज्यामध्ये पहिल्या सेंडवरती सिंगल आली, मग डबल आली, मग लगातार 2 सिंगल आला, एक मोठा फटका पाहिला आणि त्याच्या मदतीनं का होईना पण डबल फिगरमध्ये आपण धावसंख्या पाहतोय सध्या 12 वरती जाऊन पोहोचला गेल्या. तुषार शेळके आणि जतीनची जोडी जिथे मैदानामध्ये बॅटिंग करताना. आणि आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सध्या विकेटच्या शोधामध्ये असेल टीम कारिवली संघ, कारण की खरं तर 41 धावांचा आव्हान पार करताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले विदाऊट लॉस 12 धावा फळकावरती बनवला. एक चांगला स्टार्ट मिळाला आणि त्याच्या मदतीनं एका चांगल्या पोझिशनवरती आहेत. पण समोरचा संघ अगदी कारिवली संघाचा विचार केला तर इकडनं विकेट नाही मिळाली तर मग परिस्थिती बदलेल, त्यामुळे विकेट टेकिंग ऑप्शन आहेत आपल्याकडे आणि ते यूज करण्याकरिता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती गोलंदाज प्रतीक नाईक. वरी फर्स्ट डिलिव्हरी, प्रतीक नाईक तयार. पहिला बॉल रिव्हर्स खेळायचं होतं, बॅटवरती नाही आला, पाठीमागे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पंकज आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि मग फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या, त्यामध्ये झोन आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील. 14 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. आजचा 3रा दिवस आपण या स्पर्धेचा पाहतोय. पॉवर ट्रॉफी 2025 हे पर्व आपण पाहतोय. आणि अगदी सकाळच्या सत्रामध्ये मी उल्लेख देखील केलेला 24 या 25 वर्षापासून नितांत चालत आलेली स्पर्धा. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केला, पण पंचांचा इशारा आपल्यापर्यंत आता पोहोचतोय की खूप जास्त ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अर्थात वाईडच्या स्वरूपामध्ये धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ते म्हणजे 15 आकड्यावरती. तुषार शेळके चांगले बॅटिंग करतात. 5 चेंडूंना फेस करताना 12 धावा त्याने बनवल्यात. आणि जतीनचा विचार केला तर जतीनने आतापर्यंत 2 चेंडूंना फेस केल्या आणि 2 धावा. ओपनिंग पेअर्समध्ये दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. 15 धावा आहेत फळकावरती. 41 धावांचा पाठलाग करताना 40 धावा पहिल्या डावामध्ये साकारताना आपण कारिवली संघाला पाहिलेला. चला घाई करा. वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 15 आकड्यावर जाऊन पोहोचतात. बोल तयार. प्रतीकने आतापर्यंत 1 चेंडू फेकून झाला. पहिला चेंडूवरती 2 धावा आलेले, मग वाईड आणि मग टोटल 3 धावा आहेत. हलक्या गतीने बॅटची एज लागली, अगदी बॅटचा कडेला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारची धाव नसणार. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होते आणि 8 मध्ये 15 धाव्यांची पार्टनरशिप आपण
या दोन्ही बॅटर्सच्या मध्यांतराने पाहिले, ज्यामध्ये तुषारने 15 धावा फलकावरती बनवल्यात आणि जतीनने 2 धावा बनवल्यात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा आल्या होत्या. नेक्स्ट बॉल हवेत खेळलेत, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिकडे नाही पोहोचू शकत, गॅपमध्ये होता आणि बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 19. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुढे चेंडू टाकला होता आणि बॅटचा फेस खूप चांगल्या पद्धतीने ओपन करताना पाहिलं बॅटर तुषार शेळकेला. मैदानाच्या चाहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे तुषारकडे आणि त्यामध्ये खूप मोठा रोल आहे तुषारचा टिंपोगाव संघाकडनं तर पाहिलं तर. ओपनिंग पेअर्स मध्ये त्याला अनेकदा पाहत असतो सलामीवीर. आघाडीची जोडी आणि सध्या 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय सध्या दुसरं चालू आहे. 41 धावांचा आव्हान. प्रिन्स मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. हवेत खेळण्यात फार उंचीवरती बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि तदनंतर झेल टिपली जाईल. संपतोय पहिल्या क्रमांकाचा खेळ. अर्थात तुषार शेळकेला माघावर परतावं लागेल. विकेट क्रमांक पहिला. हा धक्का फार मोठा होता, या मॅचची गोल्डन विकेट म्हणावी लागेल. एकोणावीस वरती पहिला धक्का बसताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि नवीन बॅटर आता क्रमांक 3 वरती सागर पाटील. तिसऱ्या क्रमांकावरती सागरला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीवरती पंकज म्हात्रे आले होते. 12 धावा त्याने खर्च केला. या षटकामध्ये एक चौकार आला, एक वाईड चेंडू पाहिला आणि 2 धावा डबलच्या मदतीने पहिल्या चेंडूवरती घेतल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात आणि एक विकेट देखील घेतला. पायावरती टाकण्याचा प्रयत्न केलेला, क्रॉस हँड, आडवा पट्टाचा फटका. फाईन खेळले खूप जास्त आणि डिफाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पुढे चेंडू होता, हा क्रॉस हँड फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर आडवा पट्टाचा फटका चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 23 आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचला गेला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. रिव्हर्स खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला. ठाऊक आहे बॅटरला इकडनं की लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कंप्लीट केली. ऑफसाईडची बॉडी लाईन जर पाहिली गेली तर कुठेतरी ती छोटी बॉडी लाईन आहे, त्यामुळे खूप सारे रिव्हर्स अटेम्प्ट केले होते टिंपोगाव संघाकडनं, पण अजूनपर्यंत रिव्हर्स एकही सक्सेसफुल झाले नाही. या आधी आपण पाहिलं होतं रिव्हर्स खेळताना तुषार शेळकेला त्याने देखील 3 ते 4 वेळा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला. पण सध्याचं इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 24. सो येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. कारिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टिंपोगाव संघाला इन ऍक्शन लढताना आपण पाहतोय. मध्ये 24 धावा फलकावरती बनवल्या गेल्यात. 12.00चा ॲव्हरेज मेंटेन ठेवताना आणि आता 17 धावा फलकावरती बनवायच्यात. 8.50च्या ॲव्हरेजने धावा 17 वरती फलकावर बनवायच्या गेल्यात आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता मोहितला आणलाय. आता परत एक वाईड पाहिलं, एक लेग बाईस पाहिलं, एक 22च्या मदतीने म्हणजे 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात आणि उर्वरित तुषार आणि सागर या 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि जतीनने 2च चेंडूंना फेस केल्या. जे पहिल्या षटकामध्ये एका चेंडूला फेस केलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये एका चेंडूला फेस केलं. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये 2 चेंडू त्याने फेस केलेत आणि सध्या स्ट्रायकर एंडवरती आपण जतीनला तिसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू फेस करण्याकरिता मोहितच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय. सध्या आमचा व्यासपीठ आपण पाहतोय, ज्या व्यासपीठावरती सगळे सन्माननीय व्यक्तिमत्व पाहुणे आमचे आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि जमलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळींचा पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत.
बॅक ऑफ द हँड फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला एलिव्हेट केलं जाईल, टर्न केलं जाईल, बॉल निघून जातोय सरळ मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती आलाय जतीनच्या बॅट मधनं हा धमाकेदार षटकार. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या असे गौड व्यक्तिमत्व राज धनराजजी गायकवाड साहेब आणि आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आपण त्यांना सध्या पाहत आहोत. वेलकम 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 आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सदैव आमच्या मंडळावरती राजजी गायकवाड साहेबांचा एक मोलाचं योगदान असतं आणि सातत्याने खूप सारं नितांत प्रेम आमच्या क्रिकेटवरती करत असतात आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं, याआधी षटकार आलेला आणि आता चौकार पाहायला मिळतोय. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा जमाव केल्या गेल्यात आणि या 10 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली टोटल 34 आकड्यावरती. सो विजयासाठी आता इकडनं जर बघितलं गेलं तर 7 धावांची गरज असेल. 1 विकेट गमावताना 34 धावा फळकावरती आहेत. नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं. सन्मान्य राजजी गायकवाड साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पोहोचली. नो बॉल आहे आणि तिकडनं फेकी करेपर्यंत नो +2 अशा टोटल 3 धावा पाहायला मिळतील आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 37. यात आमचे तिसरे पंच आपण चेक करूयात. पंचांचा मागणी आहे, नो बॉल आहे का पाहावं लागेल, हाईट किती आहे पाहावी लागेल. फुलटॉस बॉल तर होता नक्कीच. चला चेक करूयात आपण मॅचला, चालू करूयात आपण मॅचला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, बॉलचा हवाई सफर करताना 6 धावांकरिता आणखी एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि मॅच देखील फिनिश होतीये. तिकडे चेंडू पोहोचवा मैदानामध्ये. चला मॅचच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आपण जाऊया, जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत आपण. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने सुपर बॅटिंग केली आणि खूप चांगला खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत ज्याने वैयक्तिक 23 धावा फळकावरती बनवल्या. सागरला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. राजजी गायकवाड साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली, त्यांच्या शुभस्य आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करूयात. सागर यांना आपल्यापर्यंत पोहोचले. सागर खूप चांगली बॅटिंग सागरची पाहायला मिळालेली. 22 धावा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल साकारताना आपण त्यांना पाहिलं आणि त्यांना देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि लगेचच नेक्स्ट मॅचकडे देखील आपण वळतोय, जिथे एका बाजूने टीम आई वजेश्वरी स्पोर्ट्स निंबवली बी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला लढताना दिसणार आहे ते म्हणजेच टीम ताडाली संघ. 3 षटकांची मॅच राहणार आहे.